अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण अमावस्येला करावयाच्या अत्यंत प्रभावी विशेष सेवा आणि उपाय कोणते आहेत ते बघणार आहोत. घर, व्यवसाय, वाहन आणि आयुष्यावर येणारे संकट दूर करण्यासाठी विशेष उपाय कोणते करायचे याविषयी संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. तुमच्याही घरामध्ये अमावस्येच्या आधी 2 दिवस, अमावस्येच्या दिवशी आणि अमावस्येच्या नंतर 2 दिवस या 5 दिवसांमध्ये विनाकारण भांडणं होणं, घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये सतत राग निर्माण होणं, विनाकारणची भांडणं असणं, अशांतता घरामध्ये निर्माण होणं, आजारपण असणं, अगदी हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं, या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडतायत का? या सर्व गोष्टी घरातील नकारात्मक ऊर्जा वाढलेल्या आहेत याचा संकेत देत आहेत. तर अमावस्येला आपण असे काही विशेष उपाय आणि सेवा करू शकतो की ज्यामुळे आपले घरच नाही तर आपले वाहन, आपला व्यवसाय या सर्वच ठिकाणी आपल्याला संरक्षण प्राप्त होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि घरामध्ये अधिक सौख्य आणि माता लक्ष्मीचा वास राहील. आणि या सगळ्यासाठीच आपल्याला अमावस्येसाठी काही विशेष उपाय आणि विशेष सेवा करायच्या आहेत. तर आपण आपल्या आजच्या याच व्हिडिओमध्ये याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे सर्वात आधी तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या लाईक व्हिडिओ लिस्टमध्ये सेव्ह राहील, जेणेकरून तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि तुम्हालाही असे काही प्रश्न जाणवत असतील तर मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांनाही या विषयाची किंवा या सेवेची माहिती हवी असेल तर त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करत असताना पंचगव्याने स्नान करावे. पंचगव्य उठण्याप्रमाणे संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा मृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. खास करून घरातील तापट व्यक्तीस पंचगव्य लावून स्नान अवश्य घालावे. अमावस्येच्या दिवशी घराच्या उंबरठ्याला हळदीने आणि गोमूत्राने लिंपण जे आहे ते करून घ्यायचं आहे. घराचा उंबरठा हे कुलस्वामीचे प्रतीक आहे, त्यामुळे हा उंबरठा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीला अडवत असतो. यामुळे अमावस्याच नव्हे तर यासोबत दररोज नित्यनियमाने उंबरठा पूजन जे आहे ते अवश्य करावं. यानंतर पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकून संपूर्ण घरातील लादी पुसून घ्यायची आहे. घरातील जाळ्या, चळमटे सर्व स्वच्छ करून घ्या, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जातील. ज्या घरामध्ये जाळी जळमट असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत नाही, माता लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर राहत नाही. यानंतर अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व महत्त्वाची यंत्र, वाहनं, घर सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराच्या आणि वाहनांच्या वरून नारळाचा विशेष तोडगा जो आहे तो करायचा आहे. तो आहे 1 नारळ घ्यायचा आहे. तो 7 वेळा घराच्या चौकटीवरून उतरून आपल्याला उकिरड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. हाच उपाय आपण वाहनासोबतही करू शकतो. या पद्धतीने घरातील नकारात्मक ऊर्जा नारळासोबत घरातून बाहेर जाईल आणि घराचं संरक्षण होईल. यामुळे घरातील बरीचशी वाद आणि भांडणं कमी होऊ लागतात याचा अनुभव आहे. आता यानंतर घराचं व आपलं संरक्षण व्हावं याकरिता उजव्या हातामध्ये पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घ्यायची आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून सर्वत्र घरामध्ये टाकून द्यायचं आहे. यामुळे घरातील वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून घराचं संरक्षण होत असतं. यानंतर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवता, सेंद्रिय देवता यांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करायचा आहे. या एका गोष्टीमुळे घरातील खूप सारी भांडणं, घरामध्ये समाधान नसणं, घरामध्ये बरकत नसणं या सर्व गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्या देवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा तसेच घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून महामृत्युंजय मंत्र म्हणत 7 वेळा उतारा करायचा आहे आणि हा नारळ जो आहे तो कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचा आहे. यामुळे आजारी व्यक्ती असेल किंवा घर असेल, आपलं दुकान असेल यांच्यावरती काही विशेष वाईट शक्तींचा काही त्रास असेल तर तो या शेंदूर आणि नारळाच्या उपायाने दूर होतो.
अपघातापासून संरक्षण व्हावं, आपलं वाहन नेहमी व्यवस्थित असावं, याकरिता आपल्याला या दिवशी वाहन जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. यानंतर नारळ जो आहे तो 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत वाहनावरून उतरून घ्यायचा आहे व जमिनीवरती फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. तसंच फोडलेला नारळ घरी आणायचा नाही, तो तिथेच टाकून द्यायचा आहे. यानंतर पांढऱ्या मोहरांवरती वल्गासुक्त 11 वेळा म्हणून पिवळ्या कपड्याच्या पिशवीमध्ये ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकवून ठेवायचं आहे व वाहनास केसारी बांधायचे आहे. यामुळे वाहनाचे संरक्षण होते व अपघातापासून आपलेही रक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ म्हणजे न सोललेला कवचासह असलेला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा आहे. कोहळा कसा बांधावा याचा सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो आपल्या चॅनलवरती आहे. यानंतर अमावस्येला असोला नारळ आणि कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावरती पुढील प्रमाणे सेवा आपल्याला करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा असं वाचन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळा हे लाल कपड्यामध्ये संरक्षण पुडीसह बांधायचं आहे. अगोदर बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा कुंडीत सोडायचं आहे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणि नारळ आपल्याला आणून नेहमीप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अमावस्येचा दिवस हा पितरांकरता सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. ज्यांच्या घरी, ज्यांच्या कुंडलीमध्ये खूप पितृदोष असेल त्यांनी सलग 1 वर्ष हिरण्यदान अवश्य करावे. हिरण्यदान म्हणजे नेमकं काय, चला तर बघूयात. तर अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान जानव्यांचे 2 जोड, 1.25 पावशेर पेढे आणि 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणांना दान द्यायचा आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास तो खायचा नाही. हिरण्यदान होईपर्यंत जे आहेत उपवास करायचा, म्हणजे शक्यतो चहा आणि फळं घ्या. 12:30 नंतर तुम्ही नेहमीचं जेवण जेवू शकता. यासोबतच हिरण्यदान जे आहे ते ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करायचं आहे. आणि अमावस्येचा सगळ्यात मोठा आणि शेवटचा उपाय जो आहे तो तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर बघा, घरामध्ये शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून घ्यायचा आहे आणि तो देवाजवळ ठेवायचा आहे. शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहेत. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र यांचा जप करायचा आहे. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे. जुन्या नारळाचा प्रसाद घरातच खायचा आहे. नारळ जर खराब निघाला तर त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तर हा जो आहे हा अतिशय दिव्य आणि खूप शक्तिशाली उपाय आहे. या उपायामुळे घरामध्ये शांतता, समाधान आणि सौख्य नांदते. तर ह्या आहेत अमावस्येला करावयाच्या विशेष सेवा आणि तोडगे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील, काही गोष्टी समजल्या नसतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि खाली श्री स्वामी समर्थ असं कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. यामुळे प्लीज एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आणि अशा पद्धतीच्या असंख्य माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल हे बटन क्लिक करायला विसरू नका. चला तर परत भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.